हाय एव्हरीवन. सो लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 16 जो होता तो कंप्लीट केलेला होता. एकदा फास्ट रिवाइज करूया. सेक्शन 16 काय होता. सेक्शन 16 सबसेक्शन 1 काय सांगत होता, रजिस्टर्ड पर्सन असलं पाहिजे. देन तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल सब्जेक्ट टू कंडिशन्स अँड रेस्ट्रिक्शन्स ॲज बी प्रिस्क्राइब्ड. सो रूल 36 37 मध्ये कंडिशन्स रेस्ट्रिक्शन सांगितले, प्लस सेक्शन 16 सबसेक्शन 2 3 4 आणि सेक्शन 2 चे जे प्रोव्हायझर्स होते 3 ह्याच्यामध्ये त्यांनी आणखीन कंडिशन सांगितलेले आहेत. सो या सगळ्या कंडिशन जर आम्ही अबाईड केल्या तर रजिस्टर्ड व्यक्तीला इनपुट टॅक्सचं क्रेडिट जे आहे ते मिळेल. सप्लाईज मेड टू हिम which are used or intended to be used by him in the course or furtherance of his business. सो आपण हिज बिझनेसचं महत्व काय आहे, युज्ड और इंटेंडेड टू बी युज्डचं महत्व काय आहे, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. देन मुव्हिंग टू सबसेक्शन 2. सबसेक्शन 2 मध्ये एकतर ओव्हररायडिंग सेक्शन आहे, त्या 4 कंडिशन सांगितलेल्या आहेत. 4 कंडिशन कुठच्या? फर्स्ट थिंग, तुमच्याकडे इनव्हॉइस किंवा डेबिट नोट किंवा बिल ऑफ एंट्री किंवा रिव्हर्स चार्जचं सेल्फ इनव्हॉइस यापैकी ओरिजिनल इनव्हॉइसची पोझिशन तुमच्याकडे असलं पाहिजे. सेकंड थिंग, तुम्हाला गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रत्यक्ष मिळालेल्या असल्या पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही दोन, एक बिल टू शिप टूचं एक्झाम्पल होतं, येथे लिहून ठेवा हवं तर. बिल टू शिप टूचं एक एक्झाम्पल आपण बघितलं तर एक्सेप्शन आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आम्हाला गुड्स मिळत नाहीत तरी पण ते डीम केलं जातं की आम्हाला गुड्स मिळालेले आहेत. इट विल बी डीम्ड. सबक्लॉज सी होता की त्या सप्लायवरचा टॅक्स जो आहे तो ऍक्च्युअली गव्हर्नमेंटला पे झालेला असला पाहिजे. आणि सबक्लॉज डी जो आहे की आपण, ही म्हणजे कोण, जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्याने सेक्शन 39च्या अंडर रिटर्न जो आहे तो फाईल केलेला असला पाहिजे. देन जर गुड्स लॉट मध्ये येत असतील तर जेव्हा लास्ट लॉट तुम्हाला मिळेल तेव्हाच तुम्हाला संपूर्ण इनव्हॉइसचं क्रेडिट अलाउ होईल, एलिजिबल तुम्ही व्हाल. देन तुम्ही जर सप्लायरला 180 डेज मध्ये पेमेंट केलं नाही, ह्या सप्लायर्स मध्ये आरसीएमचे सप्लायर्स येत नाही, कारण आरसीएमच्या केसमध्ये तुम्ही टॅक्स सप्लायरला पे करत नाही, तो डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करता. सो आरसीएम सप्लायसाठी हा रूल ऍप्लिकेबल नाहीये. पण जर तुम्ही अदर सप्लायर्सना जर 180 डेज मध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्लस त्याच्यावरचा टॅक्स जर पे केला नाही तर 181 डेला तुम्हाला ते आयटीसी जे आहे तुमच्या आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये विथ इंटरेस्ट ऍड होईल. तुम्हाला ते अगेन पे करावं लागेल. जेव्हा तुम्ही ते कन्सिडरेशन पे कराल तेव्हा तुम्हाला परत एकदा ते इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते अलाउ होईल. त्यानंतर सबसेक्शन सी जो किंवा सबसेक्शन 3 जो होता तो सांगितलेला आहे की जर तुम्ही एखादी कॅपिटल ऍसेट परचेस केली असेल तर त्याच्यावरचा जो टॅक्स कॉम्पोनंट आहे त्या टॅक्स कॉम्पोनंट वर जर तुम्ही डेप्रिसिएशन इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर क्लेम केलं तर तुम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. सो तुम्ही जर त्या टॅक्स कॉम्पोनंट वर ते टॅक्स कॉम्पोनंट कॅपिटलाइज नाही केला, म्हणजेच बेसिक अमाऊंट वर फक्त डेप्रिसिएशन क्लेम केलं तर तुम्हाला इनपुट टॅक्स रेट अलाउ होईल. डबल बेनिफिट गव्हर्नमेंट देणार नाही. सो एकतर डेप्रिसिएशन क्लेम करा टॅक्स वरती किंवा मग तुम्ही त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या. त्याच्यानंतर सबसेक्शन 4 बघितलं होता की लास्ट डेट टू क्लेम आयटीसी इन अ फायनान्शियल इयर इज, ते फायनान्शियल इयर संपल्यानंतर जो सप्टेंबरचा महिना येतो त्या सप्टेंबरच्या महिन्याच्या रिटर्नची डेट किंवा त्या इयरचा अॅन्युअल रिटर्न तुम्ही जेव्हा फाईल कराल यापैकी जी डेट अर्लियर असेल, whichever is earlier will be the last date to claim input tax credit pertaining to that financial year. सो फायनान्शियल इयर संपल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा पिरियड ठेवलेला आहे. आता तुम्हाला एक ऍडिशनल गोष्ट ह्या लेक्चर मध्ये सांगतो की जी लास्ट इयर सांगितली होती, 6 महिन्याचा पिरियड सप्टेंबरचा का ठेवला असेल तर असं लॉजिक मला वाटतं, हे कुठेही एक्सप्रेस दिलं नाहीये पण एक माझी थॉट प्रोसेस अशी आहे की सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी लोकांची अकाउंट्स जी आहेत ती फायनल होतात. कारण एकतर कंपनीज ऍक्ट प्रमाणे एजीएम घेण्यासाठी तुम्हाला ती लास्ट डेट असते. सो एजीएम मध्ये तुम्हाला अकाउंट्स प्रेझेंट करावे लागतात, अकाउंट्स ऑडिटेड असावी लागतात. सो अप टू अगेन टॅक्स ऑडिट जर तुम्ही विचार केला तर टॅक्स ऑडिटची लास्ट डेट ही 30 सप्टेंबरच सांगितलेली आहे. आता ती काही ठिकाणी एक्सटेंड होते, काही आता कोविडमुळे एक्सटेंड झाले किंवा लास्ट इयरला फॉर्म्सच अवेलेबल गव्हर्नमेंट कडून झाले होते म्हणून एक्सटेंड झाली होती. पण अदरवाईज सप्टेंबर ह्याच्या मागे काय लॉजिक असेल तर साधारणपणे सप्टेंबर पर्यंत आफ्टर द एंड ऑफ फायनान्शियल इयर विदिन 6 मंथ्स तुमचे अकाउंट्स फायनल होतात, तुमचे ऑडिटिंग फायनल होतं. सो तुमचा एक संपूर्ण अकाउंटचा रिव्ह्यू घेऊन झालेला असतो, म्हणून मे बी ती सप्टेंबर ठेवली असावी, नाहीतर त्यांनी डिसेंबरच ठेवली असती असं एक आपल्याला वाटून जातं. पण हे काही लॉजिक कुठे एक्सप्रेस दिलं नाहीये किंवा हे लॉ मध्ये सांगितलेलं नाही. आपल्याला महिना लक्षात ठेवायचा सप्टेंबर. ओके, सो नाउ लेट्स स्टार्ट विथ रूल 36 अँड रूल 37. त्याच्यापैकी 36 मधला जो पहिला पार्ट आहे, 36 मध्ये ऍक्च्युअली रूल 36 मध्ये 3 सब रूल आहेत. त्यातला पहिला सब रूल जो आहे तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे, डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट फॉर क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. सो 16(2)A मध्ये जी डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, कधी कधी हे जो स्टाईलच नीट वर्क नाही करत.
येस. ओके. 16(2)A मध्ये जे काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत ती प्रिस्क्राईब इथे केलेली आहेत. त्यांनी 5 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. एक तर टॅक्स इनव्हॉइस इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 31. सेकंड इज इनव्हॉइस इन अकॉर्डन्स विथ 31(3)F दॅट इज रिव्हर्स चार्ज और सेल्फ इनव्हॉइस. सो इथे कुठेतरी लिहून ठेवा. दिस इज सेल्फ इनव्हॉइस फॉर RCM. देन डेबिट नोट इश्यूड अंडर सेक्शन 34. सो डेबिट नोट म्हणजे सप्लिमेंटरी इनव्हॉइस आहे, ते पण मी तुम्हाला सांगितलंय की ऍज गुड ऍज ते सप्लिमेंटरी इनव्हॉइस आहे. याच चॅप्टर मध्ये आपण डेबिट नोटचा पोर्शनही कव्हर करणार आहोत. सो इट इज अ सप्लिमेंटरी इनव्हॉइस. बिल ऑफ एंट्री फॉर IGST ऑन इम्पोर्टेड गुड्स. सो फॉर म्हणजे लक्षात राहील. आणि लास्टली इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचा इनव्हॉइस हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. जस्ट MCQ साठी विचारायचं लक्षात ठेवा की हे डॉक्युमेंट असतं, पण अदरवाईज हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, कारण हे ISD इनव्हॉइस आपल्याला टॅक्स इनव्हॉइस मध्येही होतं. म्हणजे ऍक्च्युअली त्याच्यासाठी इनव्हॉइसचे कंटेंट्स टॅक्स इनव्हॉइसच्या रूल्स मध्ये सांगितलेले आहेत, पण आपल्या सिलेबसचा तो पार्टच नाही, त्याच्यामुळे आपल्या मॉड्यूलमध्ये ते दिलेले नाहीयेत. सो आय थिंक सब रूल 1 जो आहे तो आपला क्लिअर आहे की ह्यापैकी एक कुठचंही डॉक्युमेंट आमच्या हातामध्ये असलं पाहिजे फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. Sub rule 2 बघा, input tax credit shall be available by a registered person only if all the applicable particulars as specified in the provisions of section chapter 6 are contained in the said document and the relevant information as contained in the said document is furnished in form GSTR2 by such person. काय म्हटलं बघा, चॅप्टर 6 म्हणजे कुठचा? तर बेसिकली चॅप्टर 6 म्हणजे रूल्स मधला टॅक्स इनव्हॉइसेसच्या प्रोव्हिजन. तर त्यांनी काय सांगितलंय की ओके, ही डॉक्युमेंट्स असली पाहिजेत, मान्य आहे, पण ही डॉक्युमेंट्स सेक्शन 31 प्रमाणे असणार, बरोबर आहे. पण सेक्शन 31 बरोबर आपण बघितलं होतं बघा, रूल 46 मध्ये इनव्हॉइसचे कंटेंट सांगितलेले आहेत. सो ते सगळे कंटेंट्स असलेलं इनव्हॉइस पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये पटकन आपल्या मनामध्ये प्रश्न असा येतो की अरे असं जर सगळं असेल तर मग ते सगळे डिटेल्स त्याच्यावरती घातले पाहिजेत का? की आता त्या रूल मध्ये आपण म्हटलं होतं बघा ना की आपल्याला A to Q जवळपास 16 डिटेल्स होते की प्लेस ऑफ सप्लाय घाला. मग आता इनव्हॉइस सप्लायर जर का त्याच्यावर नाही घातले ते काही डिटेल्स, तर मग आमचं इनपुट टॅक्स क्रेडिट गेलं. कारण इनव्हॉइस प्रिपेअर ओके, RCMच्या केसमध्ये म्हणजे ही जी केस आहे सेल्फ इनव्हॉइसची, ह्या केसमध्ये ठीक आहे की आम्हीच ते इनव्हॉइस तयार करतो. सो आम्ही ऍज पर दॅट सेक्शन 31 रीड विथ रूल 46 इनव्हॉइस तयार करू. पण जर का सप्लायर आम्हाला इनव्हॉइस तयार करून देतो इन ऑर्डिनरी केसेस, तर मग तो ते सगळे डिटेल्स घालेल रूल्स मधले, ह्याचा काय गॅरंटी ना? आणि मग जर त्याने नाही घातले त्याच्या इनव्हॉइस मध्ये, तर आमचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही का डिनाय करता? त्यामुळे ह्याला एक प्रोव्हायजो त्यांनी ऍड केला. काय प्रोव्हायजो आहे? तर प्रोव्हाइडेड दॅट इफ द सेट डॉक्युमेंट डज नॉट कंटेन ऑल द स्पेसिफाईड पर्टिक्युलर्स बट कंटेन्स द डिटेल्स ऑफ द अमाउंट, जस्ट अ मिनिट, but contains the details of the amount of tax charged, description of goods or services, total value of supply of goods or services, GST of supplier and recipient, and place of supply in case of interstate supply, input tax credit may be availed by such registered person. म्हणजे सगळे डिटेल्स नाहीयेत, पण हे काही बेसिक डिटेल्स तर असले पाहिजेत की तुम्हाला टॅक्स किती तुमच्याकडून घेतला हे तरी त्या इनव्हॉइसवर दाखवलं पाहिजे, तर त्याचंच तुम्ही टॅक्स क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार आहात. त्याच्यानंतर GST दोघांचे डिस्क्लोज केलेले असले पाहिजेत, नाहीतर उद्या सप्लायर म्हणाल की माझं नाहीच हे GST नंबर. देन त्याच्यावरती व्हॅल्यू ऑफ सप्लाय डिस्क्लोज केलेली असली पाहिजे, डिस्क्रिप्शन असलं पाहिजे कसलं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करताय तुम्ही, काय आहे ते. सो हे काही बेसिक डिटेल्स जे आहेत हे जर ते इनव्हॉइसवर असतील तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. आणि मग हे तुम्ही डिटेल्स बघितले तुम्हाला लक्षात की ओके, हे डिटेल्स सगळे सप्लायर्स आपल्या इनव्हॉइस वरती मेन्शन करतात. हा, आता मग त्यांनी सांगितलं की रेसिपियंटचा ऍड्रेस. आता समजा असं झालं की मी एका सप्लायर कडे गेलो आणि त्याला सांगितलं की ओके, मला अमुक अमुक गोष्टी परचेस कर, माझा हा GST नंबर तू मेन्शन कर. त्याने GST नंबर मेन्शन केला आणि माझं नेम आणि ऍड्रेस मेन्शनच नाही केलं. ठीक आहे, त्याने फक्त GST नंबर एंटर केला, तर मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही का? मिळेल. कारण आता मी काय सांगितलं या प्रोव्हायझो मधून की हे बेसिक डिटेल्स जर इनव्हॉइसवर असतील तर त्या इनव्हॉइसचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. लक्षात येतंय? सो इनव्हॉइस वरती बेसिक एवढे तरी डिटेल्स, म्हणजे नुसतंच ते इनव्हॉइस आमच्याकडे आहे असं नाही, कसं तरी इश्यू केलेलं, तर ह्या 5 पैकी एक इनव्हॉइस असलं पाहिजे आणि त्याच्यावरती बेसिक एवढे तरी डिटेल्स असले पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. ओके, सो फार मोठं इंटरप्रिटेशन याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतं, डिटेल्स लक्षात ठेवायचे. ते आता GSTR2 सांगितलेला आहे, तर हा GSTR2 चा पार्ट जो आहे ना हा ऍक्टिव्ह नाहीये, त्यामुळे त्या सब रूलला फार मोठा अर्थ नाहीये. एवढाच अर्थ आहे की त्या इनव्हॉइस वरती हे डिटेल्स असले पाहिजेत, हा त्यातला महत्वाचा पार्ट होतो.
जीएसटीआर 2 मुळात डिफर केलेला आहे, तर तुम्ही काय जीएसटीआर 2 मध्ये भरायला सांगता? अजून जीएसटीआर 2 हा रिटर्न ऑनलाईन नाहीये. आता त्यांनी तुम्हाला खाली फुटनोट मारलेली असेल, मार्च पण कुठेतरी गेलाय म्हणून. हा बघा इथे फायलिंग ऑफ 2 हॅज बीन डिफर्ड टिल मार्च 2020. आता मार्च 2020 होऊन गेला. आय एम ऍक्च्युअली डिलिंग इन दिस जीएसटी. अजूनही जीएसटीआर 2 नावाचा रिटर्न आलेला नाही. आता परवा जीएसटीआर 2B नावाचा रिटर्न आणला आणखी एक. मी आता आणखी एक गव्हर्नमेंट करते, डोक्याला ताप करते, पण असू दे. इट इज अनदर इश्यू. त्याच्यावर आपण अनेक लेक्चर घेऊ शकतो मी. जीएसटी मध्ये काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले रिटर्न्स मध्ये. सो इट इज अनदर इश्यू. पण आता तरी जीएसटीआर 2 नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला ह्या सब रूल मध्ये लक्षात काय ठेवायचंय सब रूल 2 मध्ये, तर आम्हाला ज्या इनव्हॉइसचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे, जे आम्ही आता सब रूल 1 मध्ये बघितली, त्याच्यावर बेसिक एवढे तरी डिटेल्स मेन्शन केलेले असले पाहिजेत. ठीक आहे. सब रूल 2 झाला. सब रूल 3 कडे या. नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of facts. याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. इकडे येऊया आता जरा बऱ्यापैकी जागा मिळेल. एक होता मल्ल्या, विजय मल्ल्या, आणि त्याच्याकडून परचेस करत होता चिंटू. चिंटू हे एक काल्पनिक पात्र आहे, समजून घ्या. ओके. सो काय झालं की विजय मल्ल्या करत होता फ्रॉड. सो विजय मल्ल्याने काय केलं होतं, ह्याला इनव्हॉइस दिलं होतं. त्याच्यावर जीएसटी नव्हता, काय नव्हतं, नो जीएसटी. बेसिक नुसतंच इनव्हॉइस दिलं, काहीतरी गुड्स विकले त्याचं, आणि त्याच्याकडून सगळा रेव्हेन्यू घेऊन इन्कम टॅक्स पण पे करत होता, जीएसटी पण पे करत होता. एक दिवस डिपार्टमेंटला कळलं की अरे असं कोणतरी बिझनेस करतोय बँकिंग मध्ये ट्रान्झॅक्शन. कारण गव्हर्नमेंटचा आता तुमच्यावर सगळ्या अँगलने डोळा असतो. आता तुमचं आधार कार्ड सगळ्या गोष्टींशी लिंक्ड आहे. सो काही दिवसांनी गव्हर्नमेंट उलटच करेल, तुम्हाला रिटर्न दाखवण्याऐवजी तुम्ही डेटा पंच करण्याऐवजी गव्हर्नमेंटच सांगेल की तुमचे हे इन्कम आहे, सो तुम्ही टॅक्स भरायचा, तुम्ही जस्ट टॅक्स भरायचा. सो गव्हर्नमेंटला लक्षात आलं की ओके, विजय मल्ल्याकडे खूप सारा विजय मल्ल्याने सप्लाय केलेला आहे, पण तो काय जीएसटी पे करत नाही. डिपार्टमेंटने मल्ल्यावरती धाड टाकली इन द सेन्स रेड टाकली. ओके. सर्च मारला. ह्याला लक्षात आलं की अरे विजय मल्ल्याने जवळपास 20 कोटी रुपयाचा सप्लाय केलाय. त्यापैकी चिंटूला त्यांनी 1 कोटी रुपयाचा सप्लाय केला होता. टोटल 20 कोटी रुपयाचा सप्लाय केलाय, त्याच्यावर जीएसटीच नाही पे केलाय. डिपार्टमेंट सांगितलं सप्लायर वॉज लायबल टू पे. तू कस्टमर कडून रिसिव्ह कर, नाही तर रिकव्हर नको करू. आम्हाला 20 कोटी वरती 18%, म्हणजे 20 करोड वरती 18% किती होतात, 3.6 करोड इतका आयजीएसटी तू पे करायचा. ठीक आहे. असं कोणी सांगितलं? डिपार्टमेंटने गव्हर्नमेंटला सांगता, सॉरी डिपार्टमेंटने विजय मल्ल्याला सांगितलं. ठीक आहे. विजय मल्ल्या म्हणला ठीक आहे, आता काय इलाजच नाहीये, मी देतो तुम्हाला 3.6 करोड रुपये. चिंटूच्या डोक्यात ट्यूब पेटली. चिंटू काय म्हणला की माझ्या इनवर्ट सप्लायवर मी ऍक्च्युअली काय टॅक्स पे केलेला नव्हता, पण आता माझ्याकडे इनव्हॉइस आहे, मी आता मल्ल्याकडून टॅक्स इनव्हॉइस घेतो. त्यांनी मला आधी नुसतंच विदाऊट जीएसटी काय म्हणतो अनलॉफुल इनव्हॉइस दिलं, तर मी त्याच्याकडून टॅक्स इनव्हॉइस घेतो. तसंही मल्ल्या काय म्हणेल, मी टॅक्स भरलाच, गव्हर्नमेंट माझ्या घरी येऊन वसूल करून गेली, आता काय टॅक्स द्यायला येतंय जातंय. ठीक आहे. सो मल्ल्याने टॅक्स इनव्हॉइस दिलं. चिंटू म्हणला टॅक्स, त्या सप्लायवरचा टॅक्स पे झालाय का गव्हर्नमेंटला? झालाय. मल्ल्याकडे त्याची ऑर्डरच आहे. मल्ल्याला ऑर्डर दिलेली आहे गव्हर्नमेंटने की ओके आम्ही तुझी सगळ्या चेक केलं, त्याप्रमाणे आमचं हे फाइंडिंग आहे, एवढा तू टॅक्स भरायचा. ठीक आहे. सो याची ऑर्डर डिपार्टमेंटने दिलेली आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळालेलाच आहे. मला गुड्स मिळालेले आहेत. अजून सप्टेंबर पूर्ण व्हायचा आहे, म्हणजे मी टाइम लिमिट मध्ये आहे. बरं, मी मल्ल्याला 180 डेज मध्ये पेमेंट केलेलं होतं, सगळ्याच कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, मग मी घेतो त्याचं क्रेडिट. त्या 1 करोड रुपीज वर जो काय 18% टॅक्स चार्ज केला असेल, सो दॅट अमाऊंट विल 0.18 crores, म्हणजे 18 लाख रुपये. त्याचं क्रेडिट मी घेतो असं चिंटू म्हणायला लागला. तर हे अलाउड नाही, कारण हा जो टॅक्स आहे तो बाय फ्रॉड गव्हर्नमेंटने, फ्रॉडच्या चार्ज खाली गव्हर्नमेंटने कलेक्ट केलेला आहे. त्यामुळे त्याचं तुम्ही, नाहीतर काय होईल, गव्हर्नमेंटने एवढे कष्ट घेऊन 3.5 करोड रुपये रिसिव्ह केले, चिंटू लगेच त्याचं क्रेडिट घेऊन टाकेल. तसं मिळणार नाही, कारण चिंटूने लॉफुली त्याला दिलेत का पैसे? नाहीच दिलेत ना. चिंटू त्यातला जीएसटी म्हणून पे केला होता का? नव्हताच पे केलेला, मग चिंटूला क्रेडिट मिळणार नाही. सो जर गव्हर्नमेंटने अनलॉफुली फ्रॉडच्या चार्जच्या अंडर अन ऑर्डर जर तुम्ही टॅक्स रिकव्हर केला असेल, तर त्याचं इनपुट
टॅक्स क्रेडिट तुम्हाला मिळत नाही. नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय अ रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of facts. सो डिमांड म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटने डिमांड रेज केली, ऑर्डर झालेली होती, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सपरेशन ऑफ फॅक्टची केस झाली, त्याच्यामध्ये टॅक्स जास्त गव्हर्नमेंटने रिकव्हर केला. ह्या रिकव्हर केलेल्या टॅक्स रेसिपियंटला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ओके, आय थिंक बऱ्यापैकी क्लिअर आहे हा विषय. Yes, so rule 36 is over now. Let's move to rule 37, reversal of input tax credit in cases of non-payment of consideration. हे वाचल्यासारखं वाटतंय का? 16(2) मधला प्रोव्हायझर होता ना, त्याचं इथे रूल सांगितलेला आहे. सो एक काम करा, हा रूल शांतपणे वाचा. थोडं आपल्याला नुसता रूल वाचून पण ऍबिलिटी डेव्हलप करता आली पाहिजे एक्सप्लेनेशन देण्याची. कारण ह्याचा फायदा कुठे होतो की ज्यावेळी जीएसटी आला, तेव्हा माझा जस्ट एक्सपिरियन्स सांगतो एक, मे बी पूर्वी सांगितलं असेल तर बोर होऊ नका, तर मला आठवत नाही सांगितलं का नाही सांगितलं, पण जीएसटी जेव्हा आला तेव्हा असं झालेलं की आम्हाला फंक्शन्स घ्यायची होती, प्रोग्राम्स, क्लायंट्स अवेअरनेस साठी सेमिनार्स कंडक्ट करायचे होते. अँड आय वॉज लाईक की बाबांनी मला सांगितलं होतं की ओके जीएसटी सगळं तू बघायचंय आणि तू स्टडी कर त्याचा, आणि मी म्हटलं ठीक आहे करूया. आणि सेमिनार साठी वी आर गोइंग टू कॉल फॉर अन एक्सपर्ट हु वॉज फ्रेंड ऑफ माय फादर, आणि ते फक्त इनडायरेक्ट टॅक्सेस प्रॅक्टिस करायचे, अँड ही वॉज एक्सपिरियन्स फॉर लास्ट 20 years. सो आय थॉट की ओके मला काय जाऊन ऐकायचंय, ते शिकवतील, आपण बसायचं, बाकी लोक पण बसतील, आपण पण बसू, काय डाऊट असेल ते त्यांना विचारतील, आपण ऐकायचंच आहे, आपल्याला फुकटचं ज्ञान. सो आय वॉज इन रिलॅक्स मूड की मला काही करायचं नाहीये आणि मी जाऊन बसतं ऐकणार आहे. आणि सडनली I think 8 days before the seminar, 8 days before when the function was organized, मला सांगितलं की नाही ते येणारच नाहीयेत. Then I asked to all seniors, मग म्हटलं सेमिनार कोण घेणार, कारण मला माहिती होतं की ते नक्की घेणार नाहीयेत. म्हटलं मग हु इज गोइंग टू टेक दॅट सेमिनार, म्हटलं तू घ्यायचंय. मी नाही येणार, म्हटलं मला नाही येत काय जीएसटी मधलं. नाही असं नाही म्हणाले, आपल्याला येत नसेल तर आपण अभ्यास करायचा, इट इज अ चॅलेंज, तुला ते घ्यायला लागेल. Because actually I was as articled assistant at that time. I was not a practicing chartered accountant. कारण मला ऍक्च्युली एकच वर्ष झालेलं होतं जीएसटी मध्ये, नाही सॉरी आर्टिकलशिप सुरू करून. सो मग मी थोडा शॉक मध्ये गेलो. पण ऍट दॅट टाइम माझ्याबरोबर जी सगळी टीम होती ती खूप कोऑपरेटिव्ह होती, आणि जे आता आपल्या क्लासमधून जी सीए फायनलची पहिली बॅच पास आउट झाली ते सगळेजण आमच्याच ऑफिसमध्ये होते. सो ती सगळी जी टीम होती त्याच टीमने मला खूप कोऑपरेट केलं टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूने. मला काय झालं की मी पीपीटी जे प्रेझेंटेशन तयार केली ही सगळी त्यांनी तयार केली होती, आणि त्यांना मी गाईडलाईन एक आम्ही सगळ्यांनी बसून डिस्कस केली होती की ओके हे पॉईंट्स आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये आणायचे. मग पुढे सगळ्याचं टायपिंग आणि फिनिशिंग हे त्यांनी कम्प्लीट केलं, आणि मला तेवढे 8 दिवस रिडिंगसाठी आणि स्टडीसाठी स्पेअर केले, आणि मग आम्ही जाऊन उभे राहिलो बोलायला. अँड इट वॉज गुड एक्सपिरियन्स फॉर मी टू, कारण चांगला एक्सपिरियन्स होता तुम्हाला एक खूप मोठ्या क्राऊड समोर. आणि कसं होतं बऱ्याच वेळेला ना की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली ते डील करता तेव्हा त्याचं नॉलेज चांगलं गेन होतं. सो जेव्हा मग मला असं झालं की मला रिव्हर्स चार्ज ही कॉन्सेप्ट होती ती मला स्वतःला खूप वेळ कळत नव्हती, आणि मग जेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडायला लागला, कारण आता कसं आहे की तुम्हाला सांगितलंय हो की सेक्शन 16 नंतर रूल 36 तुम्हाला काढून दिला आहे मॉड्यूल मध्ये. मला असं नव्हतं ना, मला रूल सेक्शन 6 नंतर मग ते प्रिस्क्राईब म्हणजे तर कुठे प्रिस्क्राईब, मग मी आपला रूल उघडून वाचत बसायचो, मग हा रूल नाही तो रूल असेल का, मग कुठेतरी जाऊन हे लिंकिंग जे आहे ना हे सगळं कुठेतरी ट्यूब पेटायची, मग काही ठिकाणी आपण काहीतरी कन्क्लुजनला यायचो, मग ते ब्रेक व्हायचं, मग लक्षात यायचं की अरे असं नाहीये, त्यातनं गव्हर्नमेंट सारखे प्रेस रिलीज डिक्लेअर करायचे. असं झालं की मी एकदा सेमिनार मी लास्ट 4 days सेमिनार घेतलेले 27 जून टू 30 जून, सॉरी 26, 27, 28, सॉरी 27 to 30 4 दिवस सेमिनार होते, 27, 28, 29, 30, आणि 27 आणि 28 दोन सेमिनार मी कंडक्ट केले आहे. अप्रॉक्सिमेटली सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सेमिनार असायचा विथ 1 hour लंच ब्रेक. सो 2 सेमिनार कंडक्ट करून मी रात्री 8 वाजता दमून भागून घरी आलो, आणि जस्ट पडलो होतो असंच वाचत उद्याची तयारी करायची. तर काय एकदा तयारी झाली होती पण जस्ट एकदा रिव्हिजन, आणि व्हॉट्सअपवर काहीतरी नोटिफिकेशन आलं का कोणीतरी, मला असं बाबांनी म्हटलं माझ्या की यार एकदा वेबसाईट चेक कर काही नवीन चेंजेस नाही आहेत ना. सो म्हटलं आता कुठे चेंजेस असतील, आता 2 दिवसात जीएसटी येणार आहेत, आता काय चेंजेस नसणार आहेत. जस्ट मी जाऊन ओपन केली वेबसाईट, आणि त्या दिवशी 16 नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने अनाऊन्स केली होती.
माझ्या पायाखालची परत जमीन सरकली. म्हटलं आता परत उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला स्टार्टिंग परत बोलायचंय आणि कालपर्यंत जे बोलतो त्याच्यामध्ये परत 16 नोटिफिकेशन चेंजेस झाले. आता म्हटलं करायचं काय. मग परत रात्री काय नाही 12 वाजेपर्यंत बसून ती सगळी नोटिफिकेशन काढली, ते सगळ्या प्रिंटआउट काढल्या, त्या वाचल्या. मग तो विषय ओके झाला. मग मला कळलं की ओके ठीक आहे, आपल्याला काय चेंजेस काय ते लक्षात येत आहेत आणि मग ते जरा सोपं झालं होतं. सो त्याच्यामुळे कुठेतरी जेव्हा आपण स्वतःहून वाचायची सवय, मी खूप मोठा ग्रेट नाही आहे, तुम्हाला असं वाटेल माझं कौतुक करतोय, असं काही नाहीये. मी खूप छोटा आहे आणि खूप एक्सपर्टाईजच्या लेवलमध्ये फार मोठा नाही. तुमच्या मधलाच आहे. जस्ट द थिंग की तुमच्यापेक्षा 1-2-3 वर्ष मी आधी जीएसटीचा अभ्यास सुरू केला एकाच विषय, आणि आता तो प्रॅक्टिकली मी डील करतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन मी सांगू शकतो. त्याच्यामुळे असं थोडंसं आपण जर वाचायची सवय लावली ना, त्याचा आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. एवढाच त्यातला मुद्दा महत्वाचा आहे. ओके, सो आय थिंक तुम्ही वाचलं असाल. नसाल वाचलं तर पॉज करा आणि वाचा आणि मग परत रिझ्यूम करा. मी आता सुरू करतो. 37 सब रूल 1. रूल 37 काय हेडिंग आहे, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ कन्सिडरेशन. सो मगाशी आपण याच्याबद्दल जे सगळं प्रवचन ऐकलेलं आहे. नाव आता रूल वाचूया. ऍक्च्युअली अ रजिस्टर्ड पर्सन हु हॅज अवेल्ड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन एनी इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ but fails to pay to the supplier thereof value of such supply along with the tax payable thereon within the time limit specified in second proviso to subsection 2 of section 16, that means 180 days. टाइम लिमिट हे कायदावाले सरळ काही देणार नाही, असू दे. shall furnish the details of such supply, amount of value not paid and the amount of input tax credit availed of proportionate to such amount not paid to the supplier in form GSTR 2 for the month immediately following the period of 180 days from the date of issue of invoice. आणि हे सांगितलंय की जर तुम्हाला असं रिव्हर्सल करावं लागेल, जीएसटीआर 2 मध्ये ते डिटेल्स आम्हाला द्यायचे होते. जीएसटीआर 2 आता एक्झिस्टंट मध्ये नाहीये, त्याच्यामुळे ह्या प्रोव्हायजूला किंवा या सबरूलला फार मोठा अर्थ प्राप्त होत नाही. मग थोडक्यात ते काय सांगतात की तुम्ही एका इनव्हॉइस वरचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलं आणि 180 डेज झाल्यानंतर तुम्ही त्याचं पेमेंटच नाही केलंय, तर 181th डे ज्या महिन्यामध्ये असेल त्या महिन्याच्या जीएसटीआर 2 या रिटर्न मध्ये तुम्हाला या सगळ्या इनव्हॉइसेसचे डिटेल्स द्यायचे आहेत आणि प्रपोर्शनेट तुम्हाला अमाऊंट इथे सांगायचे. आता इथे प्रपोर्शनेट अमाऊंटला खूप महत्व आहे, कारण ह्याचं इम्प्लिकेशन काय होतं सांगतो तुम्हाला. से रुपीज 1 लाखचं इनव्हॉइस होतं. On that 5% IGST was there. So it comes to 5. So this was tax invoice. So what happened? I actually purchased this invoice. I availed a credit of 5,000 rupees. Within 180 days, I have made payment of 50,000. I have made payment of 60,000 rupees. Within 180 days 60,000 payment was made. 180 days कंप्लीट झाले. सो मी किती अमाऊंट नाही पे केली, 40,000 अनपेड राहिली. मग या 40,000 वरच आयटीसी म्हणजे 40,000 वरती 5% ने, सो 2,000 आयजी करावं लागेल. जेवढी अमाऊंट तुमची 180 डेजच्या बियॉन्ड अनपेड राहील तेवढ्याच अमाऊंट वरचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. रिव्हर्स करावं लागेल म्हणजे परत तेवढी अमाऊंट पे करावी लागेल. तुमच्या आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये तेवढी अमाऊंट जी आहे ती ऍड होईल. सो मी पार्ट पेमेंट केलेलं आहे म्हणून माझं पार्ट पेमेंट वरचं आयटीसी जे आहे ते रिव्हर्स होईल. मी 180 डेज मध्ये सगळं पेमेंट नाही करू शकलो 60,000चं, म्हणून माझ्या 60,000 वरचा आयटीसी, सॉरी 1 लाखाचा पेमेंट नाही करू शकलो, म्हणून 1 लाखावरचं सगळं आयटीसी नाही रिव्हर्स होणार. जेवढी पोर्शन माझं अनपेड राहील तेवढ्याच अमाऊंट वरचं माझं आयटीसी जे आहे ते रिव्हर्स होईल. म्हणजे मला ते आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये ऍड करावं लागेल. हे जीएसटीआर 2 मध्ये द्यायचं होतं पण जीएसटीआर 2 आला नाही, त्याच्यामुळे मग आता जो 3B नावाचा ऑप्शन रिटर्न त्याच्यामध्ये ह्याचा इफेक्ट द्यावा लागतो. सो रिटर्न मध्ये आपण बघू. थोडक्यात ते रिटर्न मध्ये आपल्याला डिक्लेअर करायचं. First proviso, provided that value of supplies made without consideration as specified in Schedule 1 of the Act shall be deemed to have been paid for the purposes of second proviso to subsection 2 of section 16. C. काही ट्रान्झॅक्शन आमच्या शेड्यूल 1 च्या अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही कन्सिडरेशनच पे करत नाही. कन्सिडरेशनच नसतं पण तो सप्लाय होतो,
सप्लाय होतो म्हटल्यावर सप्लायर जो आहे त्याच्यावर टॅक्स पे करतो, सप्लायरने टॅक्स केला पे केला म्हटल्यावर आम्ही त्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतो. मग अशा वेळी कन्सिडरेशनच नाहीये तर मग आम्ही कसं पे करणार? मग ते सांगतात की या ठिकाणी हा क्लॉज ऍप्लिकेबल होत नाही, म्हणजे तुम्ही कन्सिडरेशन पे केलेलं आहे असंच डीम केलं जातं. 180 डेजचं काउंटिंग ब्युटिंग काहीही लागणार नाही. कारण साधं आहे ना हो, जरी समजा आता रत्नागिरी ब्रांचने गुजरात ब्रांचला सप्लाय केला तर त्याच्यात काय कन्सिडरेशन असतं का? ऍक्च्युअली नसतं. पण मग व्हॅल्युएशनचे रूल्स आम्हाला ते अप्लाय करायला लागतात, कारण हा सप्लाय होतो. मग रत्नागिरीचा माणूस इनव्हॉइस रेज करतो, त्याच्यावर टॅक्स पे करतो, त्याच्यानंतर गुजरात मधल्या एंटिटीला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, पण ऍक्च्युअल कन्सिडरेशन पेच नाही ना होत, कारण आमची एंटिटी एकच आहे. मग त्या ठिकाणी हा 180 डेजचा क्लॉज ऍप्लिकेबलच नाहीये. ते पेमेंट केलेलं आहे तुम्ही असं डीम केलं जाईल. Second proviso provided further that value of supplies on account of any amount added in accordance with the provisions of clause B of subsection 2 of section 15 shall be deemed to have been paid for the purpose of second proviso to subsection 2 of section 16. काय लक्षात आलं? Provided further that इथपर्यंत सगळं सोपं आहे. Value of supplies on account of any amount added. Value of supplies on account of any amount added म्हणजे कुठची तरी अमाऊंट ऍड होते आहे. करेक्ट? सो ती अमाऊंट ऍड झाल्यामुळे इन टर्म्स ऑफ काय म्हटलंय, और इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ क्लॉज बी ऑफ सेक्शन 15 और सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15 असेल ना? येस, सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15. येस. सो आता थोडं तुमच्या डोक्याला ताण द्या आणि मला सांगा, सेक्शन 15 सबसेक्शन 2 क्लॉज बी च्या अंडर कुठची अमाऊंट ऍड होते? आठवतंय का की ज्या गोष्टीसाठी ऍक्च्युअली सप्लायर लायबल असतो पण पेमेंट मात्र रेसिपियंट करतो. आपण ते एक इव्हेंट मेकॅनिझम नाही का बघितलं होतं की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि वॉटर बॉटल्स घेऊन टँकर आला, ते काय ट्रक आला, त्या वॉटर बॉटल्सला त्या रेसिपियंटनेच पेमेंट केलं आणि मग ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये इन्क्लूड करून घ्यायचं असतं, पण तेवढ्या अमाऊंटचं पेमेंट तुम्ही ऑन बिहाफ ऑफ सप्लायर करून टाकता आधीच. ठीक आहे. सो असं जर असेल तर ते काय म्हणतात, शॅल बी डीम टू हॅव बीन पेड फॉर द पर्पज ऑफ द सेकंड प्रोव्हायझर. सो या पेमेंटला तुम्ही ते पेमेंट ऑन बिहाफ ऑफ सप्लायरच करता ना. सो मग रेसिपियंट काय म्हणणार, आपण ते जे एक्झाम्पल घेतलं ते आठवा, त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. सप्लायर काय म्हणणार, मी काय टँकर, सॉरी रेसिपियंट काय म्हणेल, मी काय त्या टँकरवाल्याला पेमेंट करतो असं नाही, मी त्या सप्लायरला पेमेंट करणार होतो, त्याच्याऐवजी आता ऑन हिज बिहाफ मी ते पेमेंट करतोय. सो माझ्या बुक्स मध्ये मी सप्लायरच अकाउंट जे आहे ते डेबिट करणार आहे. सो ते तेच म्हणतात की त्याही केसमध्ये हा जो 180 डेजचा क्लॉज आहे ते पेड झालेली आहे अमाऊंट असं अज्युम करण्यात येईल. ठीक आहे. Subsection 2, the amount of input tax credit referred in sub rule 1 shall be added to the output tax liability of the registered person for the month in which details are furnished. So credit reverse होणार म्हणजे काय, परत आमच्या आउटपुट थोडी अमाऊंट ऍड आम्हाला करावी लागेल, थोडा ऍडिशनल टॅक्स जो आहे तो पे करावा लागेल. Sub rule 3, the registered person shall be liable to pay interest at the rate of notified under subsection 1 of section 50 for the period starting from the date of availing the credit on such supplies till the date when the amount added to the output tax liability as mentioned in sub rule 2 is paid. सो ज्या दिवशी आम्ही ते क्रेडिट अवेल केलेलं आहे तिथपासून ज्या दिवशी आम्ही ते क्रेडिट रिव्हर्स करणार आहोत, म्हणजेच आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये ऍड करून ते पे ऑफ करणार आहोत, त्या दिवशीपर्यंत आम्हाला सेक्शन 15 सबसेक्शन 1 प्रमाणे म्हणजेच त्याच्यावरती आम्हाला इंटरेस्ट पे करावं लागेल. इंटरेस्ट सेक्शन जो आहे सेक्शन 50 हा आपल्याला पेमेंट्स ऑफ टॅक्सेस मध्ये सांगितलेला आहे, पण तरी सेक्शन 15(1) तुम्हाला सांगत होतं की 4, the time limit specified in subsection 4 of section 16 shall not be applied to claim for reavailing of such credit. 16(4) ची टाइम लिमिट म्हणजे काय, सप्टेंबरची टाइम लिमिट. सो हे क्रेडिट साठी सप्टेंबरची टाइम लिमिट अवेलेबल नाहीये. तुम्हाला मागाशी पण मी सांगितलं होतं, सपोज असं झालं की मार्चचं एक इनव्हॉइस आहे, त्याचं पेमेंट मी ऑक्टोबर पर्यंत केलं नाही, सो मला ते ऑक्टोबरच्या एंडला मला ते क्रेडिट रिव्हर्स करावं लागलं आणि मग मी डिसेंबर मध्ये ते पेमेंट केलं. मग डिसेंबर मध्ये जेव्हा मी ते क्रेडिट परत क्लेम करायला जाईल तेव्हा मला असा प्रश्न विचारू शकत नाही कोणी की अरे सप्टेंबरचा मंथ संपून गेला, मग त्या फायनान्शियल इयरचं क्रेडिट तुम्ही सप्टेंबर नंतर कसं काय क्लेम करता. हे एक्सेप्शन आहे. जर तुम्ही आधी घेतलेलं क्रेडिट परत रिव्हर्स करून ते रिक्लेम करताय, सो त्या रिक्लेम साठी 16(4) ची लिमिट जी आहे ती ऍप्लिकेबल होणार नाही. हा,
माझं ते क्रेडिट घ्यायचंच राहिलं असतं तर मग रिव्हर्सलचा प्रश्नच नव्हता हो. ज्याचं तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलंच नाहीये त्याचं तुम्ही रिव्हर्स काय करणार, नाहीच रिव्हर्स करू शकत. आणि मग रिव्हर्सच जर केलं नाही तर रिक्लेम काय करणार. पण जर मी क्रेडिट आधी विदिन टाइम लिमिट घेतलं होतं, 180 डेज मध्ये पेमेंट नाही झालं म्हणून मी ते रिव्हर्स केलं आणि नंतर ज्यावेळी मी पेमेंट करेन त्या दिवशी मला ते क्रेडिट क्लेम करता येईल, त्याला कुठचीही टाइम लिमिट नाही. मग मी 5 वर्षांनी पेमेंट केलं तर 5 वर्षांनी मला ते क्रेडिट मिळणार. त्यासाठी सप्टेंबरची म्हणजे सेक्शन 16 सबसेक्शन 4 ची लिमिट ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे. सो हाही सब रूल्स आपला इथे आपला सेक्शन 16 आणि 37 दोन्ही संपलेले आहेत. रूल्स कंपॅरेटिव्हली इझी होते कारण आपण ते सेक्शनच्या वेळी सगळे पॉइंट्स डिस्कस केलेले होते. नाऊ तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे जे पुढचं आपल्या पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं ते एकदा रीड करून घ्यायचंय. तुम्हाला जर त्यात महत्वाचा कुठचा पार्ट वाटत वाचून घ्या. आय थिंक सो 1 2 3 4 5 5.5 पानं आहेत. साधारणपणे हे वाचायला तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटं खूप झाली. 25 मिनिटं टाइम लावायचा, हे वाचायचं. आणि जर तुम्हाला शंका आली तर मला सांगा, मी तुमची शंका निरसन करतो. अदरवाईज मला नाही वाटत की आपण या सगळ्या गोष्टी कुठची गोष्ट कव्हर केली नाहीये. सो आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. एस्पेशली एक्झाम्पल्स वाचा. आपण ही एक्झाम्पल्स प्रॅक्टिकली घेतलेली आहेत. ती एक्झाम्पल्स वाचल्यावर तुम्हाला त्या कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात. करेक्ट. ओके. चलो मी आता हे लेक्चर इथे थांबवतो. नेक्स्ट लेक्चरला आपण सेक्शन 17 जो आहे तो स्टार्ट करू. सो त्याच्यात तुम्हाला होमवर्क दिलेलाच आहे, तो तुम्ही वाचून घ्या आणि इन केस काय डाऊट तर मला सांगा. ठीक आहे. चलो.